जनतेला मिळालं. आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय. पुणे महापालिकेतल्या प्रचार सभेत अजित पवारांनी केलेल्या याच विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा राज्यात सुरू झाली. मात्र अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं दादांच्या राष्ट्रवादीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. अशातच विद्या प्रतिष्ठानचे सदस्य आणि अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुर्जर यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी पुन्हा एकत्र यावं ही अजितदादांची शेवटची इच्छा होती असं म्हटलंय. दो एनसीपी एक साथ आने की बातें वापस जोर पकड़ रही है. आप काफी करीब रहे हो पवार परिवार के, क्या बताना चाहोगे इस मौके? होना चाहिए. अजित दादा की अंतिम इच्छा थी कि सब एक हो. अजित दादा की अंतिम इच्छा थी कि सब एक हो. धन्यवाद. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून काही नेत्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे, तर काहींनी असा कुठलाच प्रस्ताव नसल्याचं सांगितलंय. पवार साहेबांचं नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये कायम एक सल होती आणि ते सातत्याने मागच्या काही दिवसापासून आम्ही जेव्हा बऱ्याच बैठका केल्या आणि त्यांचं म्हणणं होतं आता पक्ष विलिनीकरण केलं पाहिजे की आपण एकत्र राहिलो तर टिकू, हा त्यांचा शब्द होता आणि तशा पद्धतीचं नियोजन करण्याच्या बैठका आमच्या पार पडल्या. आदरणीय मोठे साहेब पवार साहेब आहेत, जयंत पाटील आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पाटील आहेत, सुप्रियाताई आहेत, हे सगळे मिळून बसून आणि योग्य असा निर्णय घेतील का जेणेकरून पक्षाचे कार्यकर्ते नेते ह्याच्याहीपेक्षा सर्वसामान्य जनतेचं जे काही दादांविषयीचं प्रेम किंवा ह्या पवार फॅमिलीविषयीचं प्रेम हे कुठं वाऱ्यावर सोडून चालणार नाही, अशा पद्धतीचा योग्य विचार होऊन पण त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. हे सगळे लोक आहेत, सगळ्यांनी मिळून ठरवलं तर पुन्हा पक्ष एकदम व्यवस्थित चालू शकतो. मध्यंतरी अतिवृष्टीच्या दौऱ्याच्या वेळेला तर मी दादांच्या सोबत हेलिकॉप्टरमध्ये आणि त्याचबरोबर गाडीमध्येही बराच प्रवास केला, परंतु त्यांच्या चर्चेच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीत काही चर्चा असल्याचं ते काही मला बोलले नाहीत. मी अनेक वेळेला त्यांना या बाबतीत विचारलं होतं, परंतु तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ते वारंवार सांगायचे. खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीत झालेली युती विलिनीकरणाच्या चर्चेसाठी महत्त्वाची ठरली. त्यातच अजित पवारांनीही वेळोवेळी सकारात्मक विधानं केल्यामुळं राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अजित पवारांच्या अकाली निधनानं पक्षाचं अस्तित्व आणि भविष्यातील राजकीय गणितांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. मात्र दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेते राष्ट्रवादीची ही एकी कशा प्रकारे मान्य करतात याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.